जय जिजाऊ मित्रांनो, मी कल्पेश आयरे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयरे सर. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण एक नवीन बॅच चालू करतोय. त्या बॅचचं नाव आपण कलाम बॅच असं देण्याचं ठरवलं, कारण की कोणतीही प्रतिक्रिया मला आली नाही की नावाबद्दल आपल्या बॅचचं नाव द्यायचं आहे. तर मी एक अजून पण ते विचार करतो आहे त्याबद्दल काय आहे काय नाही. पण सांगितल्याप्रमाणे आता जे चॅप्टर्स आहेत अल्जेब्राचे, ते चॅप्टर्समध्ये जो पहिला चॅप्टर होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, या चॅप्टरमध्ये बेसिकली आपल्याला कोणते कोणते मुद्दे, कोणते कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर बेसिकली हा जो चॅप्टर आहे तो 12 मार्कला विचारला जाणार आहे. तर त्या 12 मार्कच्या हिशोबानं आपल्याला कोणते कोणते टॉपिक अभ्यासायचे आहे किंवा कोणते टॉपिक्स या सिलेबसमधून, सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला महत्वाचे आहे ते जाणून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिला आहे इंट्रोडक्शन. प्रत्येक गोष्टीमध्ये एक असतं की प्रत्येक चॅप्टरचा आपल्याला इंट्रोडक्शन, त्याचा जो ब्रीफ हिस्ट्री असेल, त्याची स्टार्टिंगची जी थिअरी असेल ती आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर यामध्ये पण आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये की इक्वेशन्स काय असतात, सायमल्टेनियस इक्वेशन काय असतात, लिनियर इक्वेशन्स काय असतात हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग. आता दोन इक्वेशन दिले असतील तर ते सॉल्व्हिंग करण्याचे वेगवेगळे मेथड्स असतात. पहिली मेथड की जसं की सायमल्टेनियस मेथड असेल. सायमल्टेनियस मेथड हेच जसं की आपण नॉर्मल इक्वेशन सॉल्व्ह करत होते. दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड मध्ये आपण ग्राफचा उपयोग करून, ग्राफचे पॉइंट्स यूज करून आपण ते एक्स आणि वाय ची आपण किंमत फाइंड करतो. तिसरी आहे डिटर्मिनंट मेथड. आता तुम्हाला इथे दिसत असेल डिटर्मिनंट मेथड मध्ये क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आता याच्यामध्ये आहे ना क्रॅमर्स रूल आपल्याला वापर करायचा आहे. क्रॅमर्स रूल सोपं आहे, इतकं काही आवड नाहीये, समजून घेतलं तर सगळं सोपं आहे. त्याच्यानंतर अल्जेब्रिक मेथड मध्ये आपल्याला दोन मेथड्स दिले आहेत. पहिलं आहे सबस्टिट्यूशन मेथड, जसं की आपण एक्स ची किंमत सबस्टिट्यूट करणं, वाय ची किंमत सबस्टिट्यूट करणं, तसं ते सॉल्व्ह करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड पण आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यानंतर डिटर्मिनंट मेथड. तुम्हाला ते डिटर्मिनंट तर माहिती असेल की एक सब बॉक्स असतो मॅट्रायसिस सारखं, त्याच्यामध्ये इक्वेशन दिली असतात ते आपण सॉल्व्ह करतो. ती एक झाली. त्याच्यानंतर इक्वेशन रिड्युसिबल टू द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. यालाच आपण असं म्हणतो की जर खूप मोठं इक्वेशन असेल तर त्याला रिड्युसिबल फॉर्म मध्ये आणायचं, त्याला छोट्या छोट्या फॉर्म मध्ये आणायचं कसं, तर त्याबद्दल हे आपण शिकणार आहोत. आणि नेक्स्ट आहे सिंपल सिच्युएटेड प्रॉब्लेम. सिंपल सिच्युएटेड प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर तुमचं प्रॉब्लेम सेट असेल त्याचे एक्झाम्पल्स, आणि काही मिसलेनियस एक्झाम्पल असतील ते. आणि लास्टला आहे ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशनचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, जे मेन बिल्डिंग असतात, तर ते कुठे उपयोग होतो, काय उपयोग होतो, कसे एक्झाम्पल असतात, कसे इक्वेशन असतात ते. आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ आणणार आहोत की मागच्या पाच वर्षामध्ये ह्या एका चॅप्टरवरून कोणते कोणते एक्झाम्पल्स आले आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बेसिकली हा होता मित्रांनो ओव्हरव्ह्यू की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधून आपल्याला कोणते कोणते मुद्दे शिकायचे आहेत. पुढच्या चॅप्टर पासून, पुढच्या व्हिडिओ पासून आपण एक एक मुद्दे, एक एक टॉपिक वाईज आपण शिकत जाणार आहोत. आणि सांगितलं की ही प्लेलिस्ट आता बनवणार आहे मी, एक प्लेलिस्ट सेपरेट बनवणार. जितके पण व्हिडिओज येतील त्या व्हिडिओज आपण एका प्लेलिस्ट मध्ये टाकणार. मॅथ फर्स्ट एक प्लेलिस्ट, मॅथ सेकंड एक प्लेलिस्ट, जमलं तर सायन्स पण चालू करेल, सायन्स मध्ये सुद्धा सायन्स अँड मॅथ्स, अशा प्लेलिस्ट आपण तयार करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.